फक्त प्रचारांचा विकासावर आहे आणि जनतेच्या ज्या सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत, जसे की स्वच्छ पाणी, साफसफाई, नीटनेटके रस्ते, नाल्या, ह्या सगळ्या गोष्टींवर आमचा भर राहणार आहे. दिवाबत्ती, ह्या सगळ्या गोष्टींवर भर राहणार आहे. धुळीचा प्रश्न तर हा सगळीकडेच आहे, कमी जास्त प्रमाणात. आणि राहिला प्रश्न धुळीबद्दल बोलायचा तर मागच्या 4 वर्षात काउन्सिल अस्तित्वात नसल्यामुळे साफसफाईवर तेवढं लक्ष नाही राहिलं. तर प्राथमिक जो आमचा मुद्दा आहे, निवडून आल्यानंतर स्वच्छता, साफसफाई, कचऱ्याचं नीटनेटकं व्यवस्थापन, विल्हेवाट लावणे आणि रोगराई कमी पसरावी ह्याची काळजी घेणे. जिथे जिथे नवीन वस्त्या डेव्हलप झाल्या आहेत तिथे रस्त्याच्या अडचणी आहेत, नळाच्या अडचणी आहेत, नाल्यांच्या अडचणी आहेत, स्ट्रीट लाईटच्या अडचणी आहेत. अजून तिथं बहुतांश भागात जे नवीन वस्त्या डेव्हलप झाल्यात, रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, पाईपलाईन नाही, स्ट्रीट लाईट नाहीत. तर आमचा भर ह्या सर्व गोष्टींवर राहणार आहे, ज्या काही दैनंदिन आवश्यक असणाऱ्या राहणाऱ्या गोष्टी आहेत जनतेसाठी. आता तिथं उड्डाणपूल मंजूर झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाकडनं त्या टेंडरला, निविदेला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. तर येणाऱ्या काळात लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होईल. विकास आघाडीचे प्रमुख आहेत माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब. गुट्टे काकाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. अध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमच्या मातोश्री सौ निर्मला देवी गोपालदास तापडिया आहेत आणि त्यासोबत 26 नगरसेवक निवडणूक लढवत आहेत 13 प्रभागामध्ये शहरात. जे काही प्रश्न आम्ही आमच्या वैयक्तिक पातळीवर मार्गी लावू शकतो असे प्रश्न मार्गी लावू. आणि जे काही प्रश्न, समजा रस्ता आहे, नाली आहे, पाईपलाईन आहे, हे प्रश्न आम्ही वैयक्तिक पातळीवर मार्गी नाही लावू शकत. हे जेव्हा उद्या काउन्सिल अस्तित्वात येईल तेव्हा हे सगळे प्रश्न मार्गी लावू आम्ही. गंगाखेडचे असं 2014ला मोदी साहेबांनी स्मार्ट सिटी, ब्लू प्रिंट हे जे प्रकार म्हटले होते, तर त्याच्यापैकी किती स्मार्ट सिटी अस्तित्वात आल्या, त्यांच्या ब्लू प्रिंट तयार झाल्या होत्या. तर असं ब्लू प्रिंट वगैरे असा काही प्रकार आमच्याकडे नाही. आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्ही प्रत्यक्ष करून दाखवू. 2016 ते 21 ह्या काळामध्ये आम्हाला जेवढं शक्य झालं विकास काम करणे, गाव सुधारणे, आम्ही ते प्रयत्न केले. आणि त्याच्यानंतर मागच्या 2 वर्षामध्ये माननीय आमदार गुट्टे साहेबांनी साधारणतः 1100 कोटींची कामं मंजूर करून आणली. त्याच्यात ते काही कामं झाली आहेत, काही चालू आहेत, काही प्रगती पथावर आहेत आणि येणाऱ्या काळात साधारणतः 800 ते 900 कोटींची अजून कामे येणार आहेत.